विद्यार्थी मित्रांनो, गलवाने मित्रांनो, आवाज येते का? एकदा कन्फर्म करा. आवाज येतोय का? आवाज येतो का? आणि पिक्चर क्वालिटी चांगली आहे का मला सांगा. आवाज आणि पिक्चर क्वालिटी चांगली आहे सांगा. तुमच्या कॉमेंट बॉक्समध्ये यूट्यूब चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये तुमची कॉमेंट्स अवश्य टाका. आवाज येतोय का क्लिअर? आणि शिकवलेलं स्पष्ट दिसणार आहे, दिसत आहे का मित्रांनो? चॅप्टर नंबर 7, मेन्झुरेशन. चॅप्टर नंबर 7 घेऊन वर्ग 10वीचं ललवानी स्कूल ऑफ मॅथमॅटिक्समध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, चॅप्टर नंबर 7 मेन्झुरेशन त्याला म्हणतो आपण महत्वमापन. आणि 7.3 याच्यातलं क्वेश्चन नंबर 7 आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो, चॅप्टर नंबर 1 पासून चॅप्टर नंबर 6 नव्हे, चॅप्टर नंबर 1 पासून तर 7.3 पर्यंत आजपर्यंत व्हिडिओ कंप्लीट झालेले आहेत आणि पुढचे 100% कंप्लीट होणार, कारण तुमचा प्रतिसाद खूप चांगला आहे. आणि मित्रांनो, कॉमेंट्स खूप महत्त्वाची आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा आणि तुमचा फीडबॅक मला द्या, म्हणजे मला इम्प्रूव्हमेंट करता येईल. किंवा एखादी गोष्ट जर चांगली असेल, तुम्हाला आवडली, तर मी त्याला आणखी डेव्हलप करेन. मित्रांनो, 7.3 मधील क्वेश्चन नंबर 7. आणि व्हिडिओ अचानकपणे एकदम क्वेश्चन नंबर 7चा पाहू नका. चॅप्टर नंबर 7 सुरू करण्यापूर्वी बेसिक्स ऑफ सर्कल पार्ट 1 पार्ट 2 अवश्य पहा. त्याच्यानंतर 7.1 7.2 आणि मग 7.3चा क्वेश्चन नंबर 6 पर्यंत या आणि मग क्वेश्चन नंबर 7, कारण हे सर्व लिंक आहे मित्रांनो. आपल्याला कळसाला पोहोचायचं असेल तर पायऱ्या जावं लागतं, एकदम उड्या मारून चालत नाही. क्वेश्चन नंबर 7 इन फिगर. वेअर इज फिगर? नो. परीक्षेत फिगर काढावंच लागेल आपल्याला. मी पण काढून घेतो. काढा फिगर. पेज नंबर 155 आकृती काढा. आणि माझ्यासारखं डायरेक्ट सर्कल काढायचा प्रयत्न करू नका, चॉपचा वापर करा. चला, पी ए बी सी आणि 3.4 सेंटीमीटर. आणि खूप माहिती त्यांनी स्वतःहूनच देऊन टाकली आपल्याला. ॲज शोन इन द फिगर, रेडियस ऑफ सर्कल लिहा. आर इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. त्रिज्या बरोबर आर बरोबर 3.4 सेंटीमीटर. पेरीमीटर ऑफ सेक्टर लिहा. पेरीमीटर ऑफ ए बी सी ऑफ सर्कल हॅव्हिंग सेंटर पी. पेरीमीटर ऑफ सेक्टर ए बी सी ऑफ सर्कल हॅव्हिंग सेंटर पी. वर्तुळ पातळी ए बी सी, वर्तुळ केंद्र पी असलेल्या वर्तुळ पातळी ए बी सीच्या कंसाची लांबी. वर्तुळ कंस ए बी सीची लांबी बरोबर, चला 12.8. आणि मित्रांनो, थोडंसं इतकं मोठं बोलायला थोडीशी सवयच लागणार आहे, कारण सुरुवातीला मी पण डायरेक्ट वाचायचो पेरीमीटर ऑफ बी डॅश ए बी सी. आता पद्धतशीर वाचू लागलं, थोडंसं सवय व्हायला वेळ लागेल. फाइंड एरिया ऑफ सेक्टर ए बी सी. फाइंड एरिया ऑफ सेक्टर ए बी सी ऑफ सर्कल हॅव्हिंग सेंटर पी. वर्तुळ पातळी ए बी सी, वर्तुळ केंद्र पी असलेल्या वर्तुळ केंद्र पी असलेल्या वर्तुळ पातळी ए बी सीचे क्षेत्रफळ बरोबर. लिहिताना शॉर्टमध्ये, वाचताना याच्यामध्ये बरोबर किती. आणि मित्रांनो, पुन्हा एक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. ही वायर आहे, हे सगळं कन्सेप्च्युअल मित्रांनो. ज्याला समजलं ना, 8वीपर्यंत सूत्रपाठ केलं, किमती ठेवल्या, काढा. एरिया ऑफ सर्कल काढा, एरिया ऑफ लेंथ ऑफ आर्क काढा, एरिया ऑफ सेक्टर काढा, लघुवर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ काढा. डायरेक्ट सूत्र लिहिलं, विषय संपला. नवीन थोडा विचार करावा लागतो, कारण भाषा बदलली. आता हे वायर आहे, या वायरचं एक सर्कल तयार केलं, बरोबर आहे. सर्कल तयार केलं, वर्तुळ तयार केलं. आता ही वायर सरळ केली, स्केल पट्टी घेतली, स्केल किंवा पट्टी घेतली, त्याच्यावर मोजली, या वायरची लांबी भरली 22 सेंटीमीटर भरली, म्हणजे याला म्हणतात पेरीमीटर.
याला काय म्हणतात? पेरिमीटर. याला म्हणतात परिमिती. याला म्हणतात परिमिती. आणि याला दुसरा शब्द आहे सरकमफरन्स, परिघ. परिमिती, परिघ, सरकमफरन्स, पेरिमीटर सेम. आता या वायरचा एक तुकडा इतका कापला ABC, इतका तुकडा कापला ABC इतका, आणि स्केलवर मोजला, त्याची लांबी किती आली? त्याची लांबी आली 12.8 सेंटीमीटर. पूर्ण किती होती? 22. 12.8 कापली, राहिली किती? 0.2, 9.2. राहिलेल्या वायरची इतका तुकडा कापला किंवा इतका तुकडा कापला, मधात कापला तरी चालतो ना, मधात कापला. आणि त्याची लेंथ किती आहे? 12.8. दोघांची मायनस केलं म्हणजे काय आलं? 9.2. उरलेल्या वायरची लांबी म्हणजेच पेरिमीटर, म्हणजेच लेंथ ऑफ आर्क. लेंथ ऑफ आर्क आणि परिमिती शब्द बरोबर वापरलेला आहे, आणि म्हणून मराठी माध्यमाचं पुस्तक वापरून घेतलं, थोडं पाहून घेतलं. चल आता लिहा. आता आपल्याला काय काय करावं लागेल? पहिले सगळ्या वायर, ही जी वायर आहे ना, म्हणजे सरकमफरन्स काढावं लागेल, पेरिमीटर काढावं लागेल, त्याच्यातून हे मायनस करावं लागेल, म्हणजे आपल्याला याचं उत्तर काढता येईल. कशाचं उत्तर काढता येईल? पेरिमीटर P ABC इज इक्वल टू, म्हणजे ही झाली लेंथ 12.8 सेंटीमीटर, लेंथ R इज इक्वल टू 3.4 सेंटीमीटर. आणि मित्रांनो काय करावं लागेल याचा विचार करा आता. आणि मला काढायचं ABC, ABC नाव तर सारखंच आलं. आणि विचार करा आता कोणतं सूत्र वापरावं लागेल? θ/360, θ/360 πr². विचार करा मित्रांनो, सगळे सूत्र लिहा बरं एकदा. A इज इक्वल टू θ/360 πr². आणखी काही सांगा. कर मित्रांनो, विचार करा एकदा विचार करा. आणि अशी अपेक्षा करतो की तुम्ही 3-4 सूत्र लिहिले असतील. पहिलं सूत्र A इज इक्वल टू θ/360 πr². L इज इक्वल टू, सर तुम्ही पण लिहा. बरं बाबा, मी पण लिहितो. A इज इक्वल टू θ/360 πr². L इज इक्वल टू θ/360 2πr. A इज इक्वल टू L इंटू R/2. एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू एरिया ऑफ मायनर सेक्टर प्लस एरिया ऑफ मेजर सेक्टर. वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर लघुवर्तुळपातळीचे क्षेत्रफळ अधिक विशाल वर्तुळपातळी क्षेत्रफळ. सरकमफरन्स, परिघ बरोबर लेंथ ऑफ आर्क, मायनर आर्क प्लस लेंथ ऑफ मेजर आर्क. परिघ बरोबर लघुवर्तुळ कंसाची लांबी अधिक विशाल वर्तुळ कंसाची लांबी. आणि आता कोणतं सूत्र वापरता येईल? आणि मित्रांनो, याच्यासाठी कन्सेप्ट क्लिअर पाहिजे की आता हा जो म्हटलेला आहे सेक्टर ABC, सेक्टर ABC, सेक्टर ABC, सेक्टर ABCचा अर्थ काय? PA 3.4, PC म्हणजे नंबर 1 दुसरी रेडियस, आणि हा भाग नंबर 3 1 + 2 + 3 म्हणजे याची लेंथ आहे. म्हणजे याची लेंथ नाही, याचं पेरिमीटर आहे. या सेक्टरचं काय आहे? पेरिमीटर आहे. या सेक्टरची परिमिती आहे, या वर्तुळ पाकळीची परिमिती आहे. 1 2 3, 1 2 3, 1 2 3 हे झालं याचं पेरिमीटर. 1 2 3 तिघांची बेरीज म्हणजे ही झाली याची परिमिती. आता याच्यावरून आपल्याला क्लिव लागला, कारण हे सूत्र काही कामाचे नाही, याच्यातलं एक बी कामाला येणार नाही. पुढे येऊ शकतं पण सध्या नाही. चला लिहा. पेरिमीटर, पेरिमीटर ऑफ PABC इज इक्वल टू, पेरिमीटर ऑफ PABC इज इक्वल टू R1 R, फक्त Rच लिहू, R प्लस लेंथ ऑफ आर्क ABC, लेंथ ऑफ आर्क ABC ऑफ सेंटर P,
लघुवर्तुळ पाकळी ABCची लांबी. चला 12.8 पूर्ण पेरीमीटर किती आहे 12.8 3.4 3.4 प्लस L ऑफ P ABC आणि मग आता L ऑफ आता पूर्ण वाक्यात म्हणत नाही मित्रांनो 12.8 मायनस 34 दुने 68 6.8 8 मधून 8 गेला 0 6.0 लेंथ ऑफ PABC इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. आता पुन्हा एकदा अर्थ सांगतो. हे 3.4 PA PC 3.4 आणि याची लेंथ म्हणजे वायरची लेंथ किती आली 6 आणि सगळ्यांची मिळून झालं पेरीमीटर याला म्हणतात पेरीमीटर 1 2 3 पेरीमीटर ऑफ सेक्टर ABC म्हणजे 1 + 2 + 3. आता आलं हे लेंथ ऑफ आर्क वायरची लांबी किती आली 6 आणि आता काढायचं याचा एरिया लिहा एरिया ऑफ सेक्टर ABC इज इक्वल टू हे पुसून टाकतो आता एरिया ऑफ सेक्टर ABC इज इक्वल टू एरिया ऑफ सेक्टर ABC इज इक्वल टू आणि 3 नंबरचं सूत्र A इज इक्वल टू L इंटू R/2 L ची लांबी किती आली 6 सेंटीमीटर R किती सांगा 3.4 सेंटीमीटर अपॉन 2 2 1 जा 2 2 3 जा 3 सेंटीमीटर इंटू सेंटीमीटर स्क्वेअर 3 इंटू 3.4 करा गुणाकार 3 गुणिले 34 3 चौक 12 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. लिहा एरिया ऑफ सेक्टर ABC इज इक्वल टू 10.2 सेंटीमीटर स्क्वेअर. मित्रांनो पेरीमीटरचा अर्थ जर समजला ना तो उदाहरण सोपं आहे. पुन्हा एकदा सांगतो की कसं सोडवलं आपण हे उदाहरण. सर्कल आहे ही पहिली रेडियस दुसरी रेडियस दोघं सेम आहे 3.4 आणि पेरीमीटर ऑफ सेक्टर ABC ABC पेरीमीटर परिमिती याचा अर्थ काय 1 + 2 + 3 पहिली रेडियस दुसरी रेडियस आणि लेंथ ऑफ आर्क पहिली त्रिज्या दुसरी त्रिज्या आणि वर्तुळ कंसाची लांबी हे किती आली 3.4 ही किती आली 3.4 6.8 पेरीमीटर किती आहे 12.8 मधून 6.8 गेले 6 म्हणजे लेंथ ऑफ आर्क किती आली 6. हे महत्वाचं आहे. पेरीमीटर म्हणजे काय की आपण जर या प्रकारचं एक गार्डन तयार केलं सर्क्युलर आणि हा असा एक गवताचा इतका भाग कट केला याला म्हटलं सेक्टर गवताचा इतका भाग कट केला आणि आता ह्या भागाला लोकांनी येऊन जाऊ नये गवतावर पाय ठेवू नये म्हणून कुंपण घातलं. इथून सुरुवात केली P पासून A पहिली रेडियस A पासून C लेंथ ऑफ आर्क C पासून P दुसरी रेडियस 1 2 3 कुंपण घातलं. किती तार लागल म्हणजे परिमिती लक्षात आलं. सर्क्युलर वर्तुळाकार गार्डन बनवलं. पुन्हा एकदा सांगतो वर्तुळाकार गार्डन बनवलं आणि डिझाईन तयार केली या प्रकारे. इथं पूर्ण छानपैकी एक चित्र तयार केलं गवताचं आणि लोकांनी त्याच्यावरून येऊ जाऊ नये म्हणून काय केलं इथून सुरुवात केली कुंपण टाकलं तार लावलं तारेचं कुंपण इथून आणि इथून म्हणजे हे झालं पेरीमीटर. काय झालेलं आहे पेरीमीटर 1 + 2 + 3 हे झालं रेडियस आणि हे झालं लेंथ ऑफ आर्क आणि लेंथ ऑफ आर्क भेटली की एरिया ऑफ सेक्टर काढता येतो L × R/2. मित्रांनो उदाहरणाला आपल्या प्रॅक्टिकल जीवनाशी कोरिलेट करायचा जर प्रयत्न केला तरच उदाहरण वेळेवर समजेल आणि आपल्याकडं सूत्र असून आपल्याला ते वापरता येणार नाही. आणि मित्रांनो MTS NTS यासारख्या ज्या परीक्षा होतात
त्याच्यामध्ये ह्याच प्रकारचे प्रश्न असतात. उत्तर अतिशय सोपं असतं, पण नुसतं पाठांतरावर भर देऊन चालत नाही. पहिले समजून उमजून सूत्र का वापरायचं, कसं तयार झालं, सेक्टरचा अर्थ काय, वर्तुळ पाकळी म्हणजे काय, वर्तुळ कंस म्हणजे काय, थिटा म्हणजे काय, आर म्हणजे काय, सगळं समजून घ्या. म्हणजे तुम्हाला पटकन लिंक लागेल. मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. इन फिगर. आपण पुन्हा आपली फिगर राहिलेली आहे. चला फिगर काढून घेऊ. फिगर काढा. पेज नंबर 155. सेंटर वो मोठं काढतो थोडं. मित्रांनो, थोडीशी फिगर आता ॲडजस्ट करून घ्या. माझं ड्रॉइंग पहिले जेमतेम आहे आणि मी साहित्य पण आणायचं. सध्या लॉकडाऊनमुळे साहित्य उपलब्ध होत नाही मित्रांनो. आर क्यू एन एम. आणि फिगर काढता काढता लक्षात आलं की याच्यामध्ये 2 सेक्टर तयार झाले. सेंटर एकच आहे. सेंटर वो पहिलं सेक्टर तयार झालं. आर एक्स क्यू पहिलं सेक्टर, पहिली वर्तुळ पाकळी. दुसरी वर्तुळ पाकळी MYN, म्हणजे 2 सर्कल आहे. 2 सर्कल आहे. हा सर्कल नंबर 1, हा सर्कल नंबर 2. दोघांचं केंद्रबिंदू सारखाच आहे. कॉन्सेंट्रिक सर्कल्स आहेत. एक केंद्री सर्कल आहेत. हा झाला वो. हे झालं पहिलं सेक्टर. नाव काय सांगा? RXQ. हे झालं दुसरं सेक्टर. त्याचं नाव सांगा MYN. 2 सर्कल आहेत, कॉन्सेंट्रिक सर्कल्स. दोघांचा केंद्रबिंदू सेम आहे. आणि आता पुढं काय दिलं ते पाहू. इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ सेक्टर. अँगल ROQ इज इक्वल टू MON. बरं, ठीक आहे. दोन्ही अँगल सेम आहेत. OR म्हणजे थिटा घेऊन टाकतो. OR इज इक्वल टू 7 सेंटीमीटर. OM इज इक्वल टू 21 सेंटीमीटर. म्हणजे लहान वर्तुळाची त्रिज्या 7 आहे आणि मोठ्याची किती आहे? 21. म्हणजे हे 14 आहे इतकं. फाइंड द लेंथ ऑफ आर्क. आपल्याला दोन्ही आर्कची लेंथ काढायची आहे. याची लेंथ काढू आणि याची बी लेंथ काढू. आणि सोपं आहे. लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू, मित्रांनो अँगल किती दिलाय पहा बरं का. अँगल पहा बरं का. अँगल ऑफ 60 डिग्री दिलाय. मी लिहायचं विसरलो. 60 डिग्री. थिटा आहे, आर आहे. तर व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एल? चला घ्या. एल इज इक्वल टू, इकडचं पुसून टाकतो आता. एल इज इक्वल टू, फॉर्म्युला तुम्ही लिहिला असेल अपेक्षा करतो. थिटा अपॉन 360. एल म्हणजे सरकमफरन्स. एल म्हणजे परिघ, म्हणून 2 पाया. आर्कची लेंथ, वायरची लांबी. नंबर 1. लेंथ ऑफ आर्क. पहिल्या आर्कचं नाव काय? RXQ इज इक्वल टू थिटा अपॉन 360 इंटू थिटा. किमतीच ठेवणं डायरेक्ट. थिटा इज इक्वल टू 60 डिग्री टू. पायाची किंमत दिली का पहा बरं मित्रांनो. दिली बरं का. पहिल्यांदाच दिली बा. 22/7. 22/7. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर? 7 सेंटीमीटर. 0 0 7 7. 6 1 6, 6 6 36. 2 1 2, 2 3 6. 22/3. करा मित्रांनो. 3 7 21 1. 3 7 21 1. 1ला भागातली पॉईंट. आणि पुढं किती आलं? काहीतरी चुकतंय का पहा बरं मित्रांनो. 4 3 7 21 1. 3 7 21 1 भागजातली म्हणून पॉईंट. 7.3 सेंटीमीटर. मित्रांनो असं होतंय. डोकं हँग होतं कधी कधी. त्याचं टेन्शन नाही घ्यायचं. लिहा. लेंथ ऑफ आर्क इज इक्वल टू वर्तुळ कंसाची लांबी, नाही वर्तुळ कंस RXQ ची लांबी बरोबर 7.3 सेंटीमीटर. आता दुसरं काढू. सेम टू सेम लिहा. नंबर 2
पुसूनच टाकतो याला. मला याला पुसायचं नव्हतं खरं. चला लिहा. एल इज इक्वल टू लिहूनच टाका ना फॉर्म्युला आता, काही फरक नाही पडत. लेंथ ऑफ आर्क MYN, वर्तुळ कंस MYN ची लांबी बरोबर थिटा किती 60 सेम 2 पाया. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ आर? तुमचं उत्तर युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. OM 21 सेंटीमीटर. चला 006 7 3 21 2 3 6 22 सेंटीमीटर. लेंथ ऑफ आर्क MYN इज इक्वल टू 22 सेंटीमीटर. या प्रकारे मित्रांनो क्वेश्चन नंबर 8 तर आपल्याला थोडासा अवघड वाटला होता, पण हे तर एकदम सोपं निघालं. एड करा म्हणून वर्तुळ कंस MYN ची लांबी बरोबर 22 सेंटीमीटर. मित्रांनो सर्कल चॅप्टर शिकवताना मी एक प्रश्न विद्यार्थ्यांना विचारला होता की व्हेन द टू आर्क्स आर कॉन्ग्रुएंट, दोन आर्क कधी कॉन्ग्रुएंट असतात? आणि बऱ्याच मुलांनी सांगितलं की सर अँगल जर इक्वल असेल तर आर्क कॉन्ग्रुएंट, अँगल इक्वल असेल तर आर्क कॉन्ग्रुएंट. आणि मित्रांनो हे उत्तर पुरेसं आहे का या प्रश्नावरून ठरवा. हा आर्क अँगल इज 60, हा आर्क अँगल इज 60, आर दे इक्वल? आणि मग व्हेन दे आर इक्वल तुमच्यासाठी चॅलेंजिंग क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका. आणि मित्रांनो या प्रकारे आपण क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 कंप्लीट केलेला आहे. मित्रांनो व्हिडिओ पाहता ऐकता लिहा, लिहिता विचार करा. विचार करता एखादी गोष्ट नाही समजली तर व्हिडिओ पॉज करा, विचार करा सूत्र का वापरलं, आणखी कोणतं सूत्र वापरता आलं असतं. 4 उदाहरणं सोडवण्यापेक्षा 2च सोडवा, पण अतिशय समजून उमजून, म्हणजे आपल्या सक्सेसचा पहिला स्टोन, पहिला दगड रोवल्या जाईल. कारण की अंडरस्टँडिंगला महत्त्व आहे. ज्याला समजलं त्याचंच गणित पुढे जमलं. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये नेक्स्ट क्वेश्चन घेऊन. तोपर्यंत हॅव ए गुड डे. मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा, तुमची कॉमेंट्स टाका. तुमच्या कॉमेंट्स माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 7.3 पर्यंत आपण आलेलो आहोत चॅप्टर नंबर 1 पासून. ईच अँड एव्हरी सोल्युशन. आणि तुमचा खूप चांगला प्रतिसाद मला भेटत आहे की सर आता आम्हाला 24/7 घरी बसल्या पहिले जर प्रश्न आडला तर सरला विचारा तर सर 30 मिनिटं वर्गात येतात. त्यांच्या मागं 10 विद्यार्थी कोणाकोणाला समजून सांगतील. बरं एखादं उदाहरण समजून सांगतील. ट्युशनमध्ये ती स्थिती, घरी कोणाला मॅथ येत नाही, गायडातलं समजत नाही, आणि मग अशा वेळेला एकच उपाय होता सर कॉपी पेस्ट. कारण होमवर्क तर पूर्णच करावं लागेल. मग कुठे छड्या खात बसता. पुन्हा ते शिक्षक आपल्याला 2-4 शब्द उलटे सुलटे बोलतील आणि मॅथचे सर आहेत सोडत नाही ते. आणि मित्रांनी आम्ही कॉपी पेस्ट करत होतो, पण सर आता तुमच्या व्हिडिओमुळं आम्हाला बरंच काही समजायला लागलेलं आहे. आम्ही पहिले कॉपी पेस्ट करत होतो, आता समजून उमजून मनानं उदाहरण सोडवत आहोत. मित्रांनो ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप एनर्जेटिक आहे आणि म्हणून माझा प्रवास न थकता चालवत आहे. आणि अल्जेब्रा पण कंप्लीट करणार मित्रांनो. मी ई-बुक तयार करत आहे. ई-बुक पाहिजे असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये ई-बुक वॉन्ट ई-बुक असा मेसेज टाका. तुम्हाला अवश्य मी त्याची लिंक सेंड करेल. मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हॅव ए गुड डे.